हाय गाईज, मी डीजे लव न्यू ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आमची ऑर्डर होती, हळदीची ऑर्डर होती, तर आम्ही सर्वजण एकत्र जमा झाले। त्यानंतर आम्ही लोकेशनसाठी गाडीमध्ये बसलो आणि आम्ही लोकेशनसाठी निघालो। हे आमचे दिनेश मामा ड्रायव्हर आहे, मस्त गाडी चालवतात। त्यानंतर आमची गाडी लोकेशनसाठी निघाली, हायवेवर आमची गाडी लागली, आमचे मामा गाडी चालवत आहे। त्यानंतर आम्हाला पेट्रोल पंपवर थांबायचं होतं, तर आम्ही पेट्रोल पंप शोधत होते। काही नंतर आम्हाला पेट्रोल पंप दिसला आणि मग आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो। त्यानंतर मी शूट करत होतो, तर इथं अक्षय भाऊ काहीतरी विचार करत होते। त्यानंतर आमची गाडी लाईनमध्ये लागलेली होती, कारण पेट्रोल पंपावर गर्दी होती। काही मिनिटांमध्ये आमचा नंबर लागला आणि आम्ही डिझेल वगैरे भरत होतो। त्यानंतर आम्ही डिझेल वगैरे भरलो आणि लोकेशनसाठी निघालो। तर आम्हाला रस्त्यामध्ये एक छानपैकी नदी मिळाली, छान व्ह्यू मिळाला, तर आम्ही ते पण शूट केलं आणि आम्ही लोकेशनसाठी निघालो। आणि आम्ही हळूहळू निघालो, कारण आम्हाला ऑर्डरसाठी जायला टाईम होता, तर आम्ही हळूहळू निघालो। नंतर आम्ही परत शूट केलं, कारण व्ह्यू खूप छान होता, म्हणून माझ्याकडून काही थांबलं गेलं नाही, म्हणून मी परत शूट केला, कारण व्ह्यू खूप छान होता। काही तासानंतर आम्ही लोकेशनवर पोहोचलो। आम्ही सेटअप ओपन केला, कारण आम्हाला शार्पी वगैरे लावायच्या होत्या, तर आम्हाला वेळ हवा होता आणि आम्ही पूर्ण सेटअप ओपन केला। त्यानंतर आम्ही शार्पी लावायला सुरुवात केली। आधी आम्ही 2 शार्पी लावून घेतले, इथे कुणाल पण होता, इथे मी पण होता। त्यानंतर आम्ही शार्पी वगैरे लावली, इथे कुणाल शार्पी खेळ होता। नंतर मी शार्पी आणली आणि नंतर 3 नंबरची शार्पी आम्ही लावायला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही 3री शार्पी लावून घेतली। नंतर आम्ही 4थी शार्पी लावायला सुरुवात केली। कुणाला शार्पी वगैरे लावत होता, म्हटलं मला ते, मी लावतो पटकन शार्पी। काही तासानंतर आमच्या 4 शार्प्या लावून झालेल्या आहे। त्यानंतर आमची ऑर्डर चालू झाली। आम्ही शार्प्या वगैरे चेक करून घेतल्या, आम्ही साऊंड चेक वगैरे मारून घेतला। त्यानंतर आम्ही चेक वगैरे करून घेतलं आणि आम्ही ऑर्डरला सुरुवात केली। त्यानंतर सेटअप सर्व रेडी झाला आणि ऑपरेटिंगला सुरुवात झाली। त्यानंतर पब्लिक गाणे वगैरे सांगत होती, आम्ही गाणे वगैरे शोधत होतो। त्यानंतर मी ऑपरेटिंग करून बाहेर निघालो। काही तासानंतर अजय भाऊ ऑपरेटिंग करत होते। अजय भाऊला म्हटलं, भाऊ तू आता ऑपरेटिंग कर, मी बाहेर वगैरे थांबतो। त्यानंतर आमचा 3 तासामध्ये आमचा शो संपला आणि आम्ही निघालो। शो कंप्लीट झाल्यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला आलो। हाय गाईस, लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू। धन्यवाद।